आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं वर्णमालामध्ये स्वर बघितलं, स्वरादी बघितलं आणि व्यंजन बघितलं. तर आता स्वर म्हणजे काय किंवा स्वरांचे प्रकार हे आपण बघू आता या व्हिडिओमध्ये. तर स्वर माहिती आहे तुम्हाला, स्वरांचा उच्चार करताना म्हणजे आपल्याला आपली जी जीभ आहे किंवा ते जो श्वास आहे तो अगदी सहज निघतात, त्याला स्वर म्हणतात. बरोबर आहे. तर स्वरांचे प्रकार ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? तर ऱ्हस्व स्वर म्हणजे जसं अ आहे, ई आहे, उ आहे, ऋषी रू आहे, लू आहे. याचा उच्चार ह्या स्वरांचा उच्चार करीत असताना काय होते, तो म्हणजे उच्चार जो आहे तो आखूड होतो. बरोबर आहे. म्हणजे अ ई उ ऋषी रू आणि लू या स्वरांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा तो जो उच्चार आहे तो आखूड होतो, म्हणजे शॉर्टमध्ये संपून जातो. ठीक आहे. म्हणून त्याला ऱ्हस्व स्वर म्हटल्या जाते. नंतर आपण बघू दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर मध्ये कोणते कोणते आहे? जसं ए आहे, अ ए आहे, ओ आहे, औ आहे. हे जे स्वर आहे ए ऐ ओ औ हे आहे दीर्घ. दीर्घ का म्हणतात याला? कारण याचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्याचा जो उच्चार आहे तो कसा होतो? दीर्घ होतो, लांब होतो. ऱ्हस्वचा जो आहे याचा लांब होत नाही, शॉर्टमध्ये संपून जातो. अ ई उ ऋ लू. ओके. आणि याच्यामध्ये ए ऐ ओ औ है ना, अशा पद्धतीनं हे दीर्घ होते. म्हणून याला ऱ्हस्व म्हटले जाते आणि याला दीर्घ म्हटले जाते. हे स्वरांचे काय आहे? दोन प्रकार आहे, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चनमध्ये आलं की स्वरांचे प्रकार किती? तर स्वरांचे प्रकार दोन. कोणते? ऱ्हस्व आणि दीर्घ. तर ऱ्हस्व काय होते? कारण अ ई उ ऋ लू या ऱ्हस्व स्वरांचा उच्चार आखूड होतो, शॉर्ट्समध्ये होतो. आणि दीर्घ कोणते आहे? ए ऐ ओ औ यांना जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा त्याचा जो श्वास आहे तो लांब घ्यावा लागतो, दीर्घ घ्यावा लागतो. म्हणून त्याला दीर्घ स्वर म्हटल्या गेलेला आहे. ठीक आहे. नंतर आपण बघूया संयुक्त स्वर कोणते आहे? संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर म्हटलं तर ए अधिक, जसं आपण जे संयुक्त स्वरांची डेफिनेशन बघू आपण पहिले. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. दोन स्वर एकत्र येणाऱ्या संयुक्त स्वरांना म्हणजे स्वरांना म्हणू आपण, स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे दोन स्वर एकत्र येणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. असे संयुक्त स्वर कोणते आहे? ए आहे, ऐ आहे, ओ आहे आणि औ आहे. हे संयुक्त स्वर आहे. तर यांना दोन स्वर संयुक्त कसे काय एकत्र आले ते आपण बघूया इथे. तर आपण इथे बघितलं आहे की संयुक्त जे संयुक्त स्वर कोणते आहे? ए ऐ ओ औ आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता हे ए ऐ ओ औ कशा पद्धतीनं बनलेलं आहे, संयुक्त स्वर कशा पद्धतीचे आहे ते आपण बघू. अ अधिक ई किंवा मोठी बरोबर ए, आ अधिक ई मोठी बरोबर ए, अ अधिक उ इथे मोठा उ पण घेऊ शकतो आपण बरोबर ओ, आ अधिक उ मोठा उ बराबर औ. म्हणजे ए ऐ ओ औ.
हे आहे आपले कोणते स्वर आहे? संयुक्त स्वर. ओके, लक्षात ठेवाल. तर इथे आपण आणखी आता आपण स्वर बघितलं, स्वरांचे प्रकार बघितलं, संयुक्त स्वर बघितलं, संयुक्त स्वर कोणते आहे ते बघितलं. आता आपण स्वरांमध्ये सजातीय स्वर कोणते आणि विजातीय स्वर कोणते हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ओके, आता आपण काय बघणार आहोत इथे? सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर सजातीय स्वर आणि दुसरे काय आहे? विजातीय. तर सजातीय स्वर म्हणजे काय? एकाच उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. एकाच उच्चारातून निघणाऱ्या, हँडरायटिंग माझी छान नाही होऊन राहिली आहे, त्याबद्दल प्लीज माफ करा. एकाच उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. ठीक आहे. आणि सजातीय स्वर कोणते स्वर कोणते आहे? ते आहे अ, आ, ई, ई, उ, उ. हे काय आहे? सजातीय स्वर आहे. समजलं का आता तुम्हाला? म्हणजे एकाच उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. जसं अ, आ, ई, उ, ऊ हे झालेलं आहे आपले सजातीय स्वर. आता विजातीय स्वरांना काय म्हणायचं? विजातीय स्वर भिन्न उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हटलं ते? विजातीय स्वर म्हणतात लिहू आपण. ठीक आहे. तर अ, ई, अ, उ, ई, ए, उ, ए, सॉरी ऋषिरू हे काय? विजातीय स्वर आहे. जसं अ, आ आहे सजातीय आहे, तशा पद्धतीने हे काय आहे? अ आणि ई विजातीय, अ आणि उ विजातीय, ई आणि ए विजातीय आहे. याला विजातीय आपण स्वर म्हणू. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून TETमध्ये त्यांनासुद्धा मराठी व्याकरणाविषयी माहिती झालं पाहिजे, त्यांना हे क्वेश्चन्स आले पाहिजे, त्यांना मराठी ग्रामरविषयी माहिती झाली पाहिजे. आता भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.